नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला निधीज किचन मध्ये रसाळ फणसाच्या गऱ्यापासून बनवणारी हे वडे दाखवणार आहे। तेही खूप अप्रतिम आणि एकदम छान होतात आणि एकदम मऊ आणि मध्ये असे कडक आणि एकदम कुरकुरीत होतात। तर हे वडे कसे बनवायचे आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल। त्यापूर्वी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल, तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका। चला तर आपण साहित्य बघू। मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पूर्ण एक बाउल। त्यामध्ये मी फणसाचे गरे घेतलेत, रसाळ फणसाचे गरे आहेत। हे गूळ आहे अर्धी वाटी, गव्हाचं पीठ आहे 1 वाटी, बारीक नंबरचा रवा आहे, मी हळद घेतली अर्धा चमचा मी जिरं घेतलंय, मीठ घेतलंय चवीनुसार आणि वेलची पावडर आहे आणि तेल। आपलं साहित्य सगळं बघून झालं आहे। आता पुढच्या कृतीकडे वळूया। आता आहे ना, आपण फणसाची जी गरे आहेत ते आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत। ह्याच्या ज्या हे आहेत ते आपण काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्यातली बी आपल्याला व्यवस्थित अशी बी पण आपल्याला काढून घ्यायची आहे। एकदम मस्त रसाळ आणि एकदम सॉफ्ट फणस आहे हा, त्याचे वडे खूप छान होतात। अशा पद्धतीने मी हे फणसाचे गरे आहेत हे पूर्णपणे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत, एकदम क्लीन एकदम तुम्ही बघू शकता। आपले आता गरे साफ झालेले आहेत। तर आपण आता ना हे मिक्सरला लावून घ्यायचंय व्यवस्थित असं। हे बघा मी साफ केलेले आहेत गरे आणि त्याच्या बघा बिया वेगळ्या काढलेल्या आहेत आणि हे जे आहेत ना ते पण मी काढून टाकलेले आहे। हे बघा हे सगळं मी असं व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे बघा। चल आता आपण ना हे सगळं मिश्रण आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण गरे जे आहेत ते साफ करून घेतले होते, त्याच्यामध्ये ना मी आता हे जे अर्धा चमचा जिरे आहेत ते मी टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे जिरं टाकायचं नसेल, हे ऑप्शनल आहे, जिरं नाही टाकायचं तुम्ही नाही पण टाकू शकता, पण जिऱ्यामुळे ना वड्यांना खूप छान अशी टेस्ट येते। चल आता मिक्सरला तर हे मी ना ग्राइंड करून घेते। हे बघा आता हे मिक्सरला मी लावून घेते। ह्याच्यामध्ये ना बिलकुल पण आपल्याला पाणी नाही टाकायचंय, असंच आपल्याला ते वाटून घ्यायचंय। जे फणसाच्या गऱ्यांना जे पाणी सुटतं त्याच्यानीच आपल्याला ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय। आपल्याला हे पल्प करायचं पूर्ण आपल्याला। हा बघू आपलं मिक्सर व्यवस्थित झालंय का पल्प। हा बघ आपला जो पल्प आहे व्यवस्थित झालाय आणि ना हे जे जिरं आपण टाकून घेतलेलं आहे ते आपल्याला एवढंच असं बारीक करायचं आहे, जास्त पण त्याची पूर्ण गेले दाताला ना आपल्याला ते असं लागलं पाहिजे जिरं, त्याच्याने ना आपलं फ्लेवर पण खूप छान येतो आणि वड्यांना पण फ्लेवर खूप सुरेख येतो। चला तर आपण आता पुढच्या कृतीकडे वळूया। आपण हे जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते आपण हे परातीमध्ये एका काढून घेऊया। त्याचबरोबर हे गव्हाचं पीठ घेतलं तर ते पण आपण काढून घेऊया व्यवस्थित असं। 0 नंबरचा रवा आहे आपला हा, तो पण आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये काढून घेऊया आणि सगळं एकत्र करूया आपण। मी असं सगळं व्यवस्थित एकत्र करून ठेवलेलं आहे। आपण गॅस चालू करून घेऊया। आता मी व्यवस्थित असा टोप ठेवलाय।
आता ना ह्या टोपामध्ये आपल्याला ना अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं, अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आहे हे का. पाण्याला व्यवस्थित उकळी आली पाहिजे. पाण्याला व्यवस्थित उकळी आली त्याच्याबरोबर आपण गूळ टाकूया. आपण ना गॅस ना फास्टच ठेवलेला आहे आणि आपल्याला हे जे गूळ आहे ते व्यवस्थित वितळून घ्यायचंय. पाक नाही करायचं आपल्याला, हे गूळ फक्त वितळायचंय. हा बघा आपला ना गूळ व्यवस्थित असं वितळलेला आहे. तेव्हाच आपण आहे ना ह्याच्यामध्ये जो आपण जो फणसाचा जो गर आहे तो आपण घेतला होता तो आपल्याला ह्याच्यामध्ये सगळा काढून घ्यायचा. तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. हे बघा आपल्या हे फणसाचा पूर्ण गर मी हे आपल्या गुळाच्या पाण्यामध्ये काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये ना आपण आता मीठ जे घेतलं होतं ते मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. हळद आपण घेतलं तर चवीनुसार तुम्ही मीठ घ्या. हळद घेतली ते पण जेव्हा आपण मीठ टाकतो ना त्याने आपल्याला मस्त की असं छान अशी टेस्ट येते. हे बघा हळद टाकली आपण. आता मी हे सगळं मिक्स करून घेते. व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलंय मी. हे सगळं मिक्स होतच आहे. त्याचसोबत आपण हे जी वेलची पावडर घेतली होती ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेते. ते पण मी व्यवस्थित मिक्स करते. आता आपलं हे व्यवस्थित गरम होतंय. आपलं आता हे व्यवस्थित गरम झालंय. आता हे ना आपण व्यवस्थित पिठामध्ये आपण टाकून घेऊया. हे सगळं मिश्रण ना आपण ह्या पिठामध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचंय. गरम गरमच आपल्याला हे सगळं मिश्रण आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित मिक्स करायचंय. बघा आपलं हे सगळं मिश्रण आहे ना मी व्यवस्थित असं गरमच आहे खूप, हाताला ते चटके पण लागतात. तर असं मी सगळ्या पिठाला हे व्यवस्थित लावून घेतलंय सगळ्या बाजूनी. आता आहे ना हे मी सगळं मिश्रण आहे व्यवस्थित असं झाकण मारून बंद करून ठेवते. 5 ते 6 मिनिटासाठी मी बंद करून ठेवते. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. आता आपण ना पीठ मळून घेऊया. हे का पूर्ण वाफ आली आहे पिठाला मस्तपैकी आणि वाफेमध्येच आपल्याला पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय. हे बघा शक्य असेल ना तरच पाणी तुम्ही टाका, नाही तर पाणी टाकायची गरज नाही पडत. आपलं जे आपण फणसाचा जे पल घेतला होता आणि आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ना त्याच्यामध्येच पीठ आहे ना मळून घ्यायचं, कारण आपल्याला जास्त सैल पीठ नकोय, आपल्याला घट्टच पीठ हवंय. हे बघा हे बघा आपलं पीठ आहे ना हे व्यवस्थित असं मळून घेतलं मी आपल्या बोटाच्याने. हा जे आपलं तळवा असो तळव्याच्या हाताने व्यवस्थित ते असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ना आपले वडे व्यवस्थित टम्म असे फुगतात. व्यवस्थित गोळा करून ठेवते याचा. आणि असं मध्ये हे करते आणि त्याच्यामध्ये मी हे तेल टाकून ठेवते.
ते तेल टाकून ठेवलेलं आहे. आपलं ना पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आणि ना आता मी हे 2 मिनिटासाठी तरी तुम्ही झाकून ठेवा, नाहीतर तुम्ही लगेच जरी केला तरी हरकत नाही. आता मी ना हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे. आपण आहे ना गॅस चालू करून घेऊया आणि कढई तापत ठेवूया. आपण व्यवस्थित कढई गरम झाली की आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय वड्याला लागण्यासाठी. तर आपली कढई व्यवस्थित तापून झालेली आहे. हे बघा, व्यवस्थित पाणी असं आहे ते निघून गेलेलं आहे. आता आपण ना तेल टाकूया. तेल गरम करत ठेवलंय मी व्यवस्थित असं. तेल आपलं गरम होतच आहे, तोपर्यंत आपण जे पीठ मळून ठेवलं होतं तिकडे आपण ते मळून घेऊया. पुन्हा तेल टाकलेलं आहे ते. हे बघा, आपण आता हे बाउल पूर्ण असं उचलून घेऊया. आणि हे बघा, आपलं पीठ ना व्यवस्थित झालेलं आहे. आणि आपल्याला जास्त आहे ना हे पातळ पीठ, आपल्याला हे ना जास्त पातळ पीठ नाही करायचं आहे. आपल्याला व्यवस्थित घट्टच करायचं. आणि जर तुमचं पीठ जर असं पातळ झालं असेल तर त्यामध्ये गव्हाचं आणि तांदळाचं थोडं थोडं मिक्स करून पीठ थोडंसं घट्टच करा. कारण आहे ना, जर वडे जर ना पातळ झाले ना की पूर्ण तेल खेचून घेतं. म्हणून जास्त त्याला सैल करायचं नाही आपल्याला. आणि झाकून ठेवण्याचं कारण हेच आहे की आपलं पीठ ना व्यवस्थित मुरलं पाहिजे. आपण जे मळलेलं आहे ना ते व्यवस्थित मळलं हे झालं पाहिजे, मुरलं पाहिजे. त्या सगळे जे आपण साहित्य टाकतो ते व्यवस्थित पिठामध्ये हे झाले पाहिजे. हे बघा, मी आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आपलं. आता आपण वडे थापायला जाऊया. हे बघा, आता आपण मी ना इथे केळीचं पान घेतलंय. जर तुम्हाला केळीचं पान अवेलेबल नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी पण घेऊ शकता. जशी जेणेकरून दुधाची पिशवी असेल किंवा तेलाची पिशवी असेल किंवा आपली फ्लिपलॉपची जी पिशवी असते ती पण आपल्याला इथे चालून जाते. तर आहे ना, आता आपण केळीच्या पानाला ना व्यवस्थित असं तेल लावून घेऊया आपण. हे बघा, असं व्यवस्थित तेल लावलंय मी केळीच्या पानाला. आणि आपल्या पिठाचं जे पीठ आपण जे करून घेतलेलं त्याचा व्यवस्थित असा मी गोळा करून घेते. आपण वडांचं आपल्याला किती छोटा साईज हवी आहे, मोठी साईज हवी, त्यानुसार आपण वडे करून घेऊया. हे बघा, आता मी व्यवस्थित अशी आपल्या ह्या तळव्याच्या हाता साह्याने आपल्याला ना व्यवस्थित असे थापून घ्यायचे वडे. आणि आपले पीठ ना व्यवस्थित हे बघा, आपल्याला वाटतं इथून आपल्याला जर थोडंसं हे असेल, जाडं झालं असेल एक किनार, तर आणि किनाराच्या इथून असं व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचं जेणेकरून आपला वडा व्यवस्थित राऊंड होतोय. हे बघा, आपला हा वडा मस्तपैकी असा राऊंड झालेला आहे आणि छान झालेला आहे. तसेच आपण आहे ना बाकीच्या केळीच्या पान वगैरे, केळीच्या पानाला पुन्हा एकदा मी असं तेल लावून घेते छान असं. तसे मी व्यवस्थित असे तुकडे केले होते केळीच्या पानाचे. आणि व्यवस्थित आता मी त्याला तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही करून घ्या. हे बघा, आपले हे वडे व्यवस्थित तयार झालेले आहे. आता आपण आहे ना तळायला घेऊया.
आपलं आता तेल गरम झालं का बघूया. हे बघ आपलं तेल गरम झालेलं आहे. पटकन आहे ना, आपण जे पीठ टाकलंय ते पटकन असं वर आलेलं आहे. म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण आहे ना एक एक करून हे सगळे वडे जे आहेत करून घेतलेले आपण ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आपण आहे ना व्यवस्थित हे बघा मस्त असे टम्म फुगलेत आपले वडे. आणि हे जे वडे आहेत ना, जास्त तुम्ही पातळ पीठ करू नका. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलंय पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचंय, थोडंसं घट्टच हवंय. कारण आहे ना आपल्या फणसाला जे पण फणसामध्ये ना पाण्याचं प्रमाण असल्यामुळे ना आपल्याला ते जास्त प्रमाणामध्ये ते सुटतात. ते नंतर थोड्या वेळाने ना आपण तुम्ही पीठ बघाल ना तर ते सैल झालेलंच असणार. हे बघा, आणि ना सैल झालं ना पीठ तर मग ते कसं तेल पूर्ण खेचलं जातं, ड्राय होत नाही वडे. आता आपले हे वडे आहेत ना तयार झालेत बघा. आपले ना हे फणसाचे वडे मस्तपैकी तयार झालेले आहेत आणि एकदम व्यवस्थित टम्म फुगलेत. आणि त्याचा कलर पण बघा किती सुंदर आलाय. आपण हळद टाकले आणि आपल्या फणसाला पण खूप पिवळा कलर होता, त्यामुळे ना आपल्या फणसाचे जो कलर जो आहे ना तो वड्यांना खूप सुंदर आलेला आहे. आणि हे वडी खूप खूप अप्रतिम झाले आहेत. तर तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा. आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही हे वडे घरी केलात का आणि तुमचे वडे कसे झाले ते. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.